झाला अर्जुन ते सगळं बघून. आणि तो म्हणतो की मला प्रार्थना करतो देवाला की माझी प्रकृती जिवंत राहू दे, सारे सगुण साकारच मला दिसू दे, हे निर्गुण निराकार मला बघायचं नाही आहे. आणि ते म्हणतात की ही प्रार्थना केवळ अर्जुनाची नाही आहे, तर सगळ्या मानवजातीची ही प्रार्थना आहे. कारण की आपण सगुणामध्ये आहोत, आपण देहामध्ये आहोत, त्यामुळे आपला परमेश्वर हा सुद्धा देहातच असावा असं आपल्याला वाटतं. त्या मूर्तीची आपण पूजा करतो, त्या मूर्तीला आपण वस्त्र घालतो, तिला नटवतो, सजवतो, तिची आरती करतो, तिला नैवेद्य दाखवतो. म्हणजे हे सगुणाचं रूप आपल्याला भावतं, आवडतं. आणि म्हणून अर्जुनाची ही जी प्रार्थना आहे सगळ्या मानवजातीचीच प्रार्थना आहे असं त्यांनी म्हटलं आहे. की अर्जुनाने आपलं व्यक्तिमत्व राखलं आणि त्याचा परिणाम काय झाला की विश्व आणि आपण यातील भेद शिल्लक राहिला. विश्व आणि आपण जर एक होऊन गेलो, ते खरं खरं ज्ञान आहे, ते उत्तम पुरुष आहे तो, पण ते कोणालाही झेपत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की विश्व वेगळं आणि विश्व वेगळं आणि व्यक्ती वेगळा, त्याच्यातला भेद हा शिल्लक राहिलाच पाहिजे. मन बुद्धी अहंकार शिल्लक राहणे म्हणजेच विकारवशता आहे. संकुचितता आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जपण्याची वृत्ती शिल्लक राहिली. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला की अरे तू क्षेत्र नाही आहे, तू क्षेत्रज्ञ आहेस आणि क्षेत्रज्ञालाही गुणातीत होण्याची आवश्यकता आहे. कारण आपण पाहिलं ना, क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी सुद्धा अज्ञान असतं. असं प्रतिपादन करून अर्जुनाला प्रकृतीच्या विळख्यातून सोडवले आणि तो चिदंश झाला. आता व्यक्ती ही विराटाचा अंश बनून गेली. ममैव अंशो जीव लोके म्हटलेलंच आहे त्यांनी. म्हणजे आता भगवंत काय म्हणतात की हे एक रहस्यमय ज्ञान आहे. 15वा अध्याय आपण म्हणतो ना, ज्ञानाचा अध्याय आहे, त्याच्यात उत्तम पुरुष सांगितलेला आहे आणि त्याच्यात रहस्य पण सांगितलेलं आहे. इति गुह्यतमं शास्त्र इदम उत्तम मया नघ. गुह्य गुह्य म्हणजे रहस्य. न काय रहस्य सांगितलं याच्यामध्ये की या चिंतनाने, या अनुभूतीने मनुष्य ज्ञानवान होतो, कृतार्थ होतो. म्हणजे या तत्त्वज्ञानाने अभ्युदय पण होतो आणि निःश्रेयस हेही प्राप्त होतात. म्हणजे या संसारामध्ये आपण उत्तम रीतीने जगू शकतो. एकदा ते ज्ञान प्राप्त झालं की ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी व्हायचं. पण ज्ञानी होऊन काय तुम्ही गिरीकंदरामध्ये जाऊन, डोंगरांमध्ये जाऊन, पर्वतांमध्ये जाऊन ध्यान करत बसायचं आणि एकट्यानेच ते चिंतन करत निर्गुण निराकाराचं? तसं नाही. सगळ्या संतांनी ज्ञान मिळवलं पण ते सगुणामध्ये वावरले, लोकांसाठी प्रबोधन केलं त्यांनी सगळ्यांना. एकनाथ महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, म्हणजे त्यांना निर्गुणाचं ज्ञान होतं पण त्यांनी सगुण भक्तीचं कौतुक सगळ्या जगाला दिलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की या अध्यायामध्ये तेच सांगितलं आहे की ज्ञान प्राप्त करून घ्या परंतु सगुणाची भक्ती करा, ज्ञानोत्तर भक्ती करा. अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्ही प्राप्त होणं म्हणजे धर्मसंस्थापना आहे. भगवंताचं ब्रीदच आहे ना धर्मसंस्थापना. कशासाठी जन्म झाला भगवंताचा? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. की धर्मसंस्थापना करण्यासाठी भगवंताचा जन्म झालेला आहे. मग काय करायचं की आपला जो इहलोक आहे, म्हणजे आपलं हे जो प्रपंच आहे, आपलं जे रोज जगतो आपण ते आयुष्य आहे, ते फाटकं जगून चालत नाही. तर त्याच्यामध्ये अभ्युदय झाला पाहिजे. जास्तीत जास्त भोग, समृद्ध जीवनही पुरेसं नाही आहे. म्हणजे फक्त भोग भोगायचे आणि रसातळाला जायचं, तर असं करायचं नाही. ज्ञान प्राप्त करायचं, विवेकाने वैराग्याने राहायचं. आणि भोगाची पातळी कितीही उच्च असली तरी ते जीवन पशुवत होऊन जातं. नुसते भोग जर भोगले तर आत्मविकसन शून्य होऊन जातं. तर असं जीवन त्यांना अपेक्षित नाही आहे. तर त्यांना की तुम्ही अभ्युदय करा आणि निःश्रेयसाची प्राप्ती करून घ्या असं या 15व्या अध्यायात सांगितलं आहे. म्हणजे मग ते जीवन कसं होतं? कृतार्थ जीवन होतं, ज्ञानपूर्ण जीवन होतं. आणि मग ती ज्ञानपूर्णता आणि कृतार्थता परमात्माच्या साक्षात्कारामध्ये तुम्हाला मिळते असं सांग. आपल्या ऋषीमुनींनी नाही का श्रीसूक्त लिहिलेलं आहे. कशासाठी? संपत्ती मागितली त्यांनी पण राष्ट्राच्या अभ्युदयासाठी. ती संपत्ती काही फक्त माझ्या एकट्यासाठीच दे असं नाही,
आपण आता म्हणतो ते आपण आपल्या एकट्याचाच विचार करतो, तर तसं नाही. ऋषीमुनींनी जगाच्या विश्वाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. आणि मग असं जर परमात्म्याचा साक्षात्कार जर हवा असेल तर आपण जसं 11व्या अध्यायात अर्जुनाने बघितलं, आता शेवटाकडे जातो या अध्यायाच्या आपण, की अर्जुनाने काय सांगितलं, त्याला ते विश्वरूप दर्शन दिसलं आणि मग तो जो परमात्म्याचा साक्षात्कार त्याला भयभीत करणारा वाटला. आणि मग तिथे त्याला असं वाटलं की माझा मीपणा पण इथे गळून जातो आहे, माझं व्यक्तिमत्व लोप पावतं इथे. तर त्याला ते भीती वाटली आणि म्हणून तो म्हणतो की या देहामध्ये मला राहायचं आहे, या देहामध्ये राहूनच मी परमेश्वराची पूजा करू शकेल ना. म्हणजे अद्वैत तर पाहिजेच आहे आपल्याला, देव वेगळा आणि भक्त वेगळा असं पाहिजेच आहे. तर म्हणून त्यांनी सांगितलं की अहम शून्य अस्तित्व ही मानवी मनाला भयभीत करणारी स्थिती आहे. आणि मीच नाही तर त्या अस्तित्वाला अर्थच काय आहे मग. याचा अर्थ असा की मानवी मन हे घरट्यात असेल तर त्याला आकाश पालवतं. घरट्यामध्ये असलेल्या पक्षाला असं वाटतं की आकाश किती मोठं, मी तिकडे जावं, मी तिकडे उडावं. आणि जेव्हा तो आकाशामध्ये उडतो तेव्हा त्याला त्या घरट्याची आठवण येते, घरट्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या त्याच्या पिल्लांची आठवण येते त्याला. म्हणजे त्याला घरटंही हवं आहे आणि आकाशही हवं आहे, दोन्ही गोष्टी. तसंच मानवाचं आहे की त्याला निराकार चैतन्य पण हवं आहे आणि इंद्रियांच्या करवी भोगता येईल असा प्रपंच पण त्याला पाहिजे आहे. परंतु प्रपंच हवा तर चैतन्याची ओढ मारायला पाहिजे, हे सत्य सांगितलं त्यांनी. आणि प्रपंचाचा मोह तोडायला पाहिजे तर मग परमात्मा मिळेल. पण मानवी स्वभावामध्ये मात्र काय आहे, या दोहोंचीही ओढ आहे. त्याला प्रपंच पण हवा आणि परमात्मा पण हवा आहे. मग आता या दोन्ही गोष्टी कशा एकत्र यायच्या, तर या व्ही कुलकर्णींनी छान सांगितलं इथे की गूढ रहस्य याच्यामध्ये उकलून दाखवलं आहे. आता कसं आहे, गीतेचा अभ्यास करताना प्रत्येकजण आपले आपले विचार त्याच्यात मांडत असतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्या दृष्टीने तो अभ्यास करत असतो. तर यांचा दृष्टिकोन मला आवडला आणि मला थोडं समजल्यासारखंही वाटलं ते, म्हणून मी आपलं 15व्या अध्यायासाठी हे पुस्तक घेतलेलं आहे. मग आता गूढ रहस्य त्यांनी उकलून काय दाखवलं की मानवी मनामध्ये दोन्ही ओढी पूर्ण कशा होतील, की मला प्रपंच पण हवा आहे, तो सुखाचा करायचा आहे, त्याच्यामध्ये अभ्युदय करायचा आहे आणि परमात्मा पण हवा आहे, म्हणजे मोक्ष पण पाहिजे, तिकडे पण जायचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की जीवनाला परतत्व स्पर्श व्हावा आणि सगुण साकारता पण टिकावी, आपले व्यक्तिमत्वही टिकावं आणि आत्मानुभूतीही भंग पाहू नये. मग माया तर नष्ट व्हावी पण विश्वानुभव तर येत राहावा, असं हे अलौकिक रहस्य या अध्यायामध्ये त्यांनी उकलून दाखवलेलं आहे. म्हणजे इतिगुह्यतमम शास्त्र सांगितलेलं आहे की प्रपंच आणि परमार्थ परस्पर कालवले जात आहेत. जीवन ज्ञानपूर्व आणि कृतार्थ व्हावं याच्यासाठी अभ्युदय आणि निःश्रेयस यापैकी काहीही हातातून निसटू नये असं हे गूढ रहस्य आहे. म्हणजे मगाशी सांगितलं तसं की अभ्युदय पण झाला पाहिजे, पण तो ज्ञानाच्या बैठकीवर विवेक वैराग्य यांच्या दृष्टीने तो झाला पाहिजे. पाया तो पाहिजे आपला, विवेक वैराग्याचा पाया ठेवून, ज्ञान मनामध्ये ठेवून मग अभ्युदय करायचा आणि निःश्रेयसाची प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे कृतार्थ शब्दाने चारी पुरुषार्थ साधावेत हे सूचित आहे आणि अभ्युदयाने इहलोकीचे जीवन सुखी समृद्ध व्हावे आणि निःश्रेयसाने मोक्षप्राप्ती व्हावी हेही सूचित आहे. म्हणजे अभ्युदय निःश्रेयस या दोहोची प्राप्ती म्हणजे धर्मसंस्थापना आहे. मग आता या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला परमात्म्याचा स्पर्श कसा होऊ शकतो, आपण परमात्म्याचं तत्त्व कसं प्राप्त करून घेऊ शकतो, तर मग ती साखळीच आहे की सत्व रज तम या गुणांनी बनलेलो आहोत आपण प्रत्येकजण. मग त्याच्यासाठी रज आणि तमाचे अंश झाडून टाकायचे आणि सोहमची अनुभूती घ्यायची, सत्व वाढवायचं, सोहमची अनुभूती घ्यायची. आणि मग त्यावेळी काय होतं, ते जे व्यक्तिमत्व आहे ते ईश्वराचा अंश बनून जातं. आपण जी गीतेमध्ये 8 व्यक्तिमत्व पाहिली, योगी पाहिला, भक्त पाहिला, गुणातीत पाहिला, नंतर अजून कोण संन्यासी पाहिला,
गुण, नंतर मुक्त पाहिला, हे सगळे जे आपण पाहिले, पुरुषोत्तम आत्ता पाहिला, तर हे सगळे काय ईश्वराचे अंश बनून, आपण ईश्वराचा अंश अजून आपल्याला म्हणू शकत नाही आहोत आपण, पण आपल्यामध्ये ते परमात्म तत्व कसं आहे, निद्रित अवस्थेत आहे अजून या शरीरालाच आपण मी म्हणतो आहे. पण हे जे सगळे व्यक्तिमत्व आपण पाहिले हे कसे होते, तर त्यांच्यामध्ये ज्ञानाची जागृती झालेली होती आणि ते ईश्वराचा अंश बनलेले होते. आणि हा ईश्वराचा अंश कसा असतो, जीवभूत असतो, सनातन असतो. याचा अर्थ तो विविधतेला पेलणारा, सर्वांना गुंफणारा असा तो अंश असतो. म्हणजे अंश म्हणजे त्यांनी सांगितलं तुकडा नाही, अंश म्हणजे तुकडा नाही, तर अंश म्हणजे पूर्ण एखादा स्फटिक असतो आणि त्या स्फटिकाला जर फोडला तर त्याची तशीच प्रमाणबद्ध परंतु लहान आकृती निघते. म्हणजे स्फटिकाचे अंश स्फटिकच असतात. त्याप्रमाणे जसं आपण म्हणतो ना, तो श्लोक आहे, पूर्णामधून पूर्णच निर्माण होतं. त्याच्यासाठी आईचं उदाहरण दिलं जसं की आई ही पूर्ण आहे आणि त्या पूर्णातून पूर्णच निर्माण होतं, तिचं बाळ जन्माला येतं ते पण पूर्णच असतं. तसं सोहमची अनुभूती घेतलेला योगी आहे किंवा भक्त आहे, हा कसा असतो, तर हा ईश्वराचीच प्रमाणबद्ध छोटी प्रतिकृती असतो. म्हणून ममय वंशो जीवलोके असं त्यांनी म्हटलं आहे. आणि व्यापकाचा संकुचिताशी विरोध असतो, परंतु व्यापकाचा विशिष्टाशी विरोध नसतो. ती विशिष्ट आकृती आहे, त्या व्यापकाचीच ती विशिष्ट आकृती म्हणजे संत आहेत, ज्ञानी आहेत, योगी आहेत. जसं आगीची ठिणगी असते, तिचा आगीला विरोध नसतो. अग्नीची ठिणगी काय आणि मोठा भडकलेला अग्नी काय, एकच असतं. त्याप्रमाणे व्यक्तित्व आणि पूर्णत्व ही एकवटलेली असतात. इथे व्यक्तित्व परमात्म्यात विलीन होत नाही आणि संकुचितही राहत नाही. म्हणजे इथला जो अहम असतो तो प्रकृती तत्वाच्या पातळीवरचा नसतो. आपला अहम कसा असतो, मी शरीर आहे असा आपला अहम असतो. पण संत असतात, ज्ञानी असतात, त्यांचा अहम कसा असतो, तर मी ब्रह्म आहे. आणि प्रत्येकामध्ये पण त्यांना ब्रह्म दिसत असतं. जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, अशी त्यांची दृष्टी झालेली असते. म्हणजे ते सोहमच्या पातळीवर जगत असतात आणि सोहमच्या अनुभूतीने दीपज्योतिवत प्रकाशमान झालेलं असतात आणि विकाररहित नित्य सत्वस्थ असं त्यांचं विश्वात्मक व्यक्तिमत्व असतं. त्यालाच युनिव्हर्सल पर्सनॅलिटी असं म्हणतात. विश्वात्मक व्यक्तिमत्व असतं त्यांचं. आणि त्यांची स्थिती कशी झालेली असते, तर मी माझी ऐसी आठवणं विसरले जयाचे अंतःकरण आहे ना 5व्या अध्यायामध्ये. असं अहमशून्य परंतु स्वत्वपूर्ण असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. आणि ही व्यक्तिमत्वाच्या आध्यात्मिक विकसनाची उच्चतम पातळी आहे. असे व्यक्तिमत्व हे ईश्वराचा अंश असतं. आणि ते या 15व्या अध्यायामध्ये अपेक्षित आहे की गीता शिकून काय करायचं, तर गीता शिकून आपण त्या परमेश्वराचा अंश व्हायचं आहे. ईश्वराचा अंश या शब्दाने हाही अर्थ ध्यानी येतो की सभोवतालच्या विराट विश्वाचा निर्माता. आता शेवटाकडेच चाललो आहे आपण, थोडंसं राहिलं आहे की या विराट विश्वाचा निर्माता, भरणपोषण करणारा, सर्व व्यापक परंतु अलिप्त, सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे, सगळ्यांमध्ये तोच आहे, परंतु तरीसुद्धा अलिप्त आहे असा हा परमात्मा जसा आपल्या विश्वाचा स्वामी असतो, तसाच हा ईश्वराचा अंश आपले स्वतःचे नवे पूर्ण विश्व निर्माण करतो आणि त्याच्या विश्वाचा तो स्वामी असतो. म्हणून भगवंतांनी हे गूढ रहस्य अशा प्रकारे सांगितलेलं आहे की ते अर्जुनाला म्हणतात आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पण सांगतात की तू स्वतःला जपतोस, विराट चैतन्यात आत्मलोप होऊ नये असं तुला वाटतं, परंतु तुझे विकारवश संकुचित देहकेंद्रित व्यक्तिमत्व याचा लोप होऊ दे असं सांगितलं आहे. म्हणजे तुझं अज्ञान जाऊ दे. व्यक्तिगत जो आहे ना तू, तो विश्वाच्या विश्वात्मक बन असं सांगितलेलं आहे. म्हणजे देहात्मभाव जो होता अर्जुनाचा तो त्याला आत्मभाव करायला सांगितला.
देहाच्या पातळीवर जो अर्जुन जगत होता तो त्याला आत्म्याच्या पातळीवर जगायला सांगितलं भगवंतानी. आणि हळूहळू त्याला हे ज्ञान मिळत गेलं आणि त्याची स्थिती बदलत गेलेली अर्जुनाची. मन बुद्धी अहम मला अर्पण कर असं प्रत्येक अध्यायात सांगितलं. मन मला दे, बुद्धी मला दे असं सांगितलेलं आहे भगवंतानी. माझा अनन्य भक्त हो म्हणून सांगितलेलं आहे. माझा म्हणजे मग तू माझा अंश बनून जाशील म्हणून 15व्या अध्यायात मम अंश जीवलोके सांगितलं. अशा आत्मानुभूतीचं हे गूढ रहस्य आहे. इति गुह्यतमं शास्त्रम. आणि आता ज्या प्रपंचात आपण वावरतो त्या प्रपंचाचा तो अश्वत्थ वृक्ष आपण पाहिलं. त्याला ज्ञान खड्गाने तोडायचं आणि विश्व मात्र तसंच ठेवायचं आणि त्या विश्व ठेवून त्याच्या मुळावर घाव घालायचा. हेही एक गूढ रहस्य आहे. आणि समर्थांनी जसं सांगितलं की सगुणाची रक्षा करायची आणि निर्गुणाशी गावे. सगुण रक्षून निर्गुणाशी गावे असं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. तेच या ठिकाणी सांगितलं आहे. अर्जुनानेही तुझे सौम्य सगुण रूप दाखव असं आपल्याला सांगितलेलं, म्हणजे भगवंताला सांगितलेलंच होतं 11व्या अध्यायामध्ये. म्हणजे भगवंताचं सगुण रूप म्हणजे केवळ श्रीकृष्ण नव्हे तर हे सगळं विश्व असं त्यांनी सांगितलं. असं हे गूढ रहस्य आहे की मला एकच एक चैतन्याचं सागर नको आहे. तर हे विश्व वेगळं आणि परमात्मा वेगळा जरी असला तरीसुद्धा ते ज्ञान जागृत पाहिजे की या विश्वामध्येच तो परमात्मा आहे. म्हणजे आता विश्वाचे रूप तर दिसतं पण ते चिद्रूपामध्ये मनाने त्याचं रूपांतर होतं. हे सगळं चैतन्याचंच रूप आहे. हा सगळा चैतन्य तत्वच आहे सगळीकडे असं दिसतं. असं हे गूढ रहस्य या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. म्हणजे विश्वाचं केवळ चैतन्यात रूपांतर करून संपू नये तर स्थूल दृष्टीने व विषयभोग या नात्याने पाहून पशुच्या पातळीवरही जाऊ नये हे पण आपण पाहिलं. म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने ही प्रकृती चिन्मय आहे. अनंत रूपे अनंत वेशे पाहिला मी त्यासी आहे ना, देखिला मी त्यासी. हे परमात्म्याचे सगुण साकार सौम्य दर्शन होत आहे. या दृष्टीने विश्वाकडे पाहावे आणि त्यामुळे विश्व पण राहतं आणि त्याचं स्वरूप बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्यात एकात्मता दिसते. विश्वरूपामध्ये त्या चित्सूर्याचं दर्शन घडतं. आणि मग असा जो ज्ञानी असतो तो त्या पुरुषोत्तमाला पण जाणतो आणि तो भक्तही होतो. म्हणून भगवंतानी सर्व भावेन भजती माम सांगितलेलं आहे ना की असा जो भक्त असतो, असा जो ज्ञानी असतो, अशी जी ज्ञानोत्तर भक्ती जो करतो असा ज्ञानवान असा भक्त हा कृतार्थ होतो. जीवनातील सर्व पुरुषार्थ त्यास प्राप्त होतात. जीवनास पूर्णता येते. सारे जीवन परतत्व स्पर्शाने चिन्मय होऊन जाते आणि अभ्युदय आणि निश्रेय असे दोन्ही त्याला प्राप्त होतात. आणि येथे शास्त्र पूर्ण झालं असं त्यांनी सांगितलं. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. असं हे ब्रह्मविद्येतील योगशास्त्र आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे 15वा अध्याय आपला पूर्ण झालेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आपणा सगळ्यांना नमस्कार करून परमात्म्याला नमस्कार करून या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु.